नमस्कार. भाषणाची सुरुवात जितकी महत्वाची असते ना, तितकाच महत्वाचा असतो भाषणाचा शेवट. कारण भाषणाचा शेवट श्रोत्यांच्या मनावर शेवटची छाप टाकून जातो आणि ती शेवटची छाप खूप महत्वाची असते. कधी-कधी श्रोता शेवटी वक्त्यानं काय सांगितलंय, हे कायम लक्षात ठेवतो. मग तुम्ही प्रभावी शेवट कसा करणार या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्वाचा आहे, तुमच्या कामाचा आहे. तुमच्या वक्तृत्वात बदल करायला भाग पाडणारा हा व्हिडिओ नक्की पहा. तत्पूर्वी एक छोटीशी सूचना. आमचं प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी असतं. त्यानंतर लोणावळ्यात सुद्धा 3 दिवसाचं प्रशिक्षण असतं. यावेळेस हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे. 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण शनिवार रविवार बघून आम्ही ते घेतो. त्यामुळे कुणीही करू शकतं. 3, 4, 5 तारखेला. त्यानंतर 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट लोणावळ्यात होणार आहे. हे प्रशिक्षण जॉईन करून तुमच्या भाषणातही तुम्ही उत्तम आम्ही तयारी करून घेऊ शकतो. तुमच्या वक्तृत्वात प्रशिक्षणातूनही बदल घडवून आणू शकता तुम्ही. चला आपण विषयावर येऊया. किंवा त्यानंतर माझे भाषणाचे पुस्तक आहेत. ते पुस्तकही घरपोच मागवा. आपण विषयाकडे येऊया. भाषणाची दमदार सुरुवात, भाषणाचा दमदार शेवट फार तुमच्या विषयाला, त्या भाषणाला फार महत्व प्राप्त करून देतो. दमदार जर सुरुवात असेल तर भाषण दमदार होतं आणि तितकाच दमदार जर शेवट असेल तर भाषण शेवटपर्यंत दमदारच राहतं आणि त्याचा एक परिणाम श्रोत्यावर कायमस्वरूपी राहतो. आता बघा, त्याच्यामधला महत्वाचं एक टिप्स तुम्हाला देतो. मुख्य मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेऊन भाषणाचा शेवट करणे. लक्षात आलं का? जे मुख्य मुद्दे आहेत तुमचे त्याचा थोडक्यात आढावा म्हणजे संक्षिप्तपणे पुन्हा थोडं ते सगळं सांगणे पाठीमागचं आणि मग शेवटाकडे येणे, हा सुद्धा भाषणाचा शेवट करण्याचा एक महत्वाची ही सुद्धा एक टिप्स असू शकते. नंतर प्रेरणादायी संदेश देऊन, म्हणजे एखादा संदेश द्या जाता जाता. मी जाता जाता एवढंच बोलतो की जिंदगी का क्या पता कल भी मौत आ जाए, हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते हैं जो औरों के काम आए. आणि म्हणून हे सगळं जीवन मी आपणासाठी समर्पित करतोय वगैरे वगैरे. एखादा स्लोगन, एखादी चारोळी, एखादा प्रेरणादायी संदेश देऊन, एखादं मोटिवेशन वाक्य देऊन सुद्धा तुम्ही भाषणाच्या शेवटाकडे येऊ शकता. उदाहरण सांगतो परत एकदा. माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागाया पाहिजे, सूर्य झोपतो का कधी, असं वागाया पाहिजे, असं वागाया पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असंही तुम्ही भाषणाचा शेवटाकडे येऊन करू शकता. म्हणजे ते प्रभावी राहील, कायमस्वरूपी राहील लोकांच्या मनावर. आणि प्रभावी सुविचार किंवा एखादं वाक्य वापरून, एखादी चारोळी वापरून तुम्ही भाषणाचा शेवट करू शकता. म्हणजे एखाद्याच्या निरोपाचा कार्यक्रम असेल किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता शेवटी जाता जाता एवढंच बोलतो की अशीच झेप घ्या बाळासाहेब, तुम्हाला काय उणे आहे आणि जरी संपली जमीन तरी आकाश अजून सुने आहे, आकाश अजून सुने आहे. पुन्हा एकदा बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे अशी जर एखादी सुरुवात केली ना, ती श्रोत्यावर कायमची राहते, फिट राहते. आणि काय, जेवढ्या उत्साहात तुम्ही सुरुवात करताय ना, तितक्याच दमदारपणे आणि उत्साहात भाषणाचा जर शेवट केला ना, तर ते भाषण मजबूत राहतं शेवटपर्यंत आणि श्रोत्यांच्या मनावर शेवटची छाप तुम्ही तशी सोडून जाताय. म्हणजे भाषण हे श्रोत्यांच्या मनावर छाप सोडून गेलं बरं का, हे फक्त शेवटामुळे होतं. म्हणजे मला सांगायचं काय, तुम्ही श्रोत्यांना मंत्रमुग्ध शेवटपर्यंत ठेवलं आणि शेवटला जर तुम्ही अचानक भाषण संपवलं तर श्रोते काय म्हणतील, अरे अपेक्षाच नव्हती, संपवलं का काय भाषण, गेले का काय भाषणाच्या शेवटाकडे. म्हणजे भाषणाच्या शेवटाकडे जाताना हळूहळू जा. तसं बोलण्यासारखं भरपूर आहे. मला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मला स्वीकारलं त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो. अगदी शांत मनाने मला ऐकलं त्याहीसाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. असं आभार करत 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 श्रोत्यांना जाणीव होऊ द्या की तुम्ही आता व्यासपीठ सोडून जाताय, शेवट करताय. म्हणजे जर खरंच तुम्ही एखादे कसलेले वक्ते असाल आणि खरंच तुमचे विचार लोकांना आवडले तर तुम्ही हे शेवटाकडे जाताय हे पाहूनच लोक कदाचित तुम्हाला आणखीन थोडं बोला असं खालून खुलवतील. तसं जाता जाता मी जातो आहे हे दाखवत दाखवत शेवट करणे हे कसलेल्या वक्त्याचं काम आहे, हे चांगल्या वक्त्याचं काम आहे. आणि म्हणून भाषणाची सुरुवात जितकी महत्वाची आहे तितकंच महत्वाचं आहे शेवट. आणि शेवट तितक्याच आत्मविश्वासानं झाला पाहिजे. तुमच्या बोलण्यातला ताजेपणा भाषणाच्या शेवटापर्यंत कायम टिकूनच राहायला पाहिजे. या गोष्टी भाषणाचा शेवट करताना खूप महत्वाच्या असतात.
प्रभावी समारोप करताना भाषणाचा शेवट हा श्रोत्यांच्या मनात कायम राहणारा क्षण असतो आणि म्हणून तुम्हाला तो कायमस्वरूपी आत्मविश्वासपूर्वक म्हणजे संस्मरणीय असला पाहिजे, त्याला तो सतत आठवला पाहिजे असा शेवट करून तुम्हाला जायचं आहे, म्हणजे छाप सोडून जायचं आहे. जितकी सुरुवात महत्वाची, लक्षात ठेवा तितकाच महत्वाचा भाषणाचा शेवट असतो. आणि म्हणून भाषणाच्या शेवटाला थोडं महत्व द्या. तुमचं भाषण पूर्वीपासूनच दमदार होतं, अधिक दमदार राहिलंच पाहिजे, शेवटपर्यंत दमदार राहिलं पाहिजे. म्हणून भाषणाचा शेवट हा जाणीवपूर्वक दर्जेदारच असला पाहिजे, तो त्याच आवाजात असला पाहिजे, त्याच आत्मविश्वास, त्याच जोशामध्ये आणि त्याच कणखर बाण्यामध्ये शेवट असला पाहिजे. तर तो श्रोत्यांच्या मनावर कायमस्वरूपी तो क्षण आपला संस्मरणीय राहतो. मित्रांनो, असे अनेक व्हिडिओ मी युट्यूबच्या माध्यमातून भाषण कला, व्यक्तिमत्व विकास, आपल्या व्यक्तित्वाचा विकास व्हावा, व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी आणि खास करून भाषण कला या विषयावर मी देतो आहे. तुम्हाला एक सर्वांना महत्वाची सूचना, आमचं वक्तृत्वाची साधना भाग 1 फार मोठा ग्रंथ आहे. ते पुस्तक मागवा अथवा वक्तृत्वाची साधना भाग 2 आता ब्लॅक कलरमध्ये भाग 2 पण आलेला आहे आमचं. त्यामुळे ते दोन्ही पुस्तक मागू शकता किंवा ज्या लोकांना माझ्याकडे येणं शक्य आहे 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण येणारी तारीख आहे 3, 4, 5 जुलै हॉटेल भक्तिशक्ती तालुका वडवणी जिल्हा बीड येथे होणार आहे. त्यानंतर तेच प्रशिक्षण पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोणावळ्यामध्ये 31 जुलै 1 आणि 2 ऑगस्ट 31 जुलैला सुरुवात होणार आहे, 2 ऑगस्टला ते संपणार आहे. 3 दिवसाचं शुक्रवार शनिवार रविवार पाहून आम्ही ते घेत असतो किंवा शनिवार रविवार सोमवार पाहून आम्ही ते घेत असतो, पण विकेंडला घेत असतो. तुम्ही सुट्टीचा 1 दिवस जरी काढला तरी 2 दिवस सुट्टी असतेच ऑलरेडी शनिवार रविवारची. तुम्ही हे प्रशिक्षण जॉईन करू शकता अथवा ऑनलाईन माझा भाषण कला प्रशिक्षणाचा कोर्स आहे. ज्या लोकांना आमच्याकडे येणं शक्य नाही किंवा ती फीस काही लोकांना परवडत नाही आमची लोणावळ्यातली ती 3 दिवसाची, अशा लोकांसाठी आम्ही ऍप सुद्धा तयार केलेला आहे. सुशील महाराज नाईकवाडे प्ले स्टोअरला जाऊन टाकलं तर ते ऍप येतं. ऍपवरच 3,800 काहीतरी किंमत आहे, त्याची तुम्ही ती घेऊन घरी सुद्धा भाषणाचा सराव करू शकता. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही तुमच्या वक्तृत्वात बदल करत राहा, भाषण वाजवा, व्यासपीठ गाजवा, बोलेल तोच टिकेल अथवा या जगाच्या बाजारात बेभाव विकेल. म्हणून भाषणाची तयारी उत्तम करा. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.